काल संसदेत झालेल्या सुरक्षेच्या चुकीबद्दल लोकसभा सचिवालयाची कठोर कारवाई। लोकसभा सचिवालयाचे 8 सुरक्षा कर्मचारी निलंबित। संसदेत घुसखोरी करण्याचं प्लॅनिंग 1.5-2 वर्षापूर्वीचं। बेरोजगारी आणि इतर विषयांवर आवाज उठवण्यासाठी प्लॅन करण्यात आल्याची माहिती। संसदेतील कालच्या घुसखोरीनंतर सुरक्षा व्यवस्थेत बदल। विमानतळांप्रमाणे संसदेत बॉडी स्कॅनर लावण्यात येणार। संसदेत घुसखोरी केले तरुण बेरोजगारीने अस्वस्थ। खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य। मात्र त्यांच्या दृष्टीने ही घटना क्रांती असली तरी हा अतिरेक आहे। आमचं कोणालाही समर्थन नाही, राऊतांकडून स्पष्ट। नवीन संसद भवन असुरक्षित। खासदार संजय राऊतांची संसदेतील घुसखोरीनंतर प्रतिक्रिया। संसदेत घुसखोरी प्रकरणी 4 यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल। दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलची माहिती। संसदेतील घुसखोर भगतसिंग फॅन क्लब पेजच्या माध्यमातून संपर्कात आल्याची माहिती। तर अटकेतील आरोपी ललित झाल यानं पेज आणि ग्रुप डिलीट केलं। संसदेतील घुसखोरी प्रकरणात 6 आरोपींचा समावेश। 6 पैकी 4 जणांवर अटकेची कारवाई, तर 1 जण दिल्ली पोलिसांच्या ताब्यात। 6व्या आरोपीचा शोध सुरू। राज्यसभा खासदार डेरेक ओब्रायन यांचं अधिवेशन काळासाठी निलंबन। संसद सुरक्षेवरून गदारोळ केल्याप्रकरणी कारवाई। देवगिरी निवासस्थानी पार पडली भाजप आमदारांची देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक। बैठकीत यापूर्वी मुंबईत झालेल्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या बैठकीत अनुपस्थित आमदारांची कानउघडणी केली गेली। याशिवाय नमो ॲप संदर्भात प्रत्येक आमदाराला दिलं वैयक्तिक टार्गेट। बैठकीत 55 दिवसांचा अजेंडा तयार। मतदारसंघात 150 बूथ प्रमुख तयार करणं। बूथप्रमाणे सुपर वॉरियर नेमण्याचं काम दिलं आमदारांना। फेब्रुवारी महिन्यात देवेंद्र फडणवीस यांची लोकसभा निवडणुकांसाठीची विशेष यात्रा। 25 जानेवारीपर्यंत राज्यात 50 लाख नमो ॲप डाउनलोड करायचे। प्रत्येक आमदाराने त्याच्या मतदारसंघात किमान 30,000 नमो ॲप डाउनलोड करून घ्यावे। आमदारांनी रोज सकाळी किमान 5 मिनिटं नमो ॲपवर घालवावीत, आदी सूचना बैठकीत आमदारांना केल्या गेल्या। सध्या खोटे कुणबी सापडू लागल्यात। सरसकट प्रमाणपत्र दिल्यास खऱ्या कुणबींवर अन्याय होणार। मराठ्यांना बॅकडोर एंट्री देणं चूक। खोटं प्रमाणपत्र घेऊन लाभ घेणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी। छगन भुजबळांची सरकारकडे मागणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।